नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता मालविका आणि इरावती रूममध्ये असतात. तर आता मालविका इरावतीला म्हणते, तुम्ही बघितलंस का, ती रमा दिवाळीची पूर्ण तयारी करते. तोरणं वगैरे सर्व काही आणण्याची तयारी तिची सुरू आहे. तर तिचं सर्व प्लॅनिंग सुरू आहे आणि तिने तर काय केलं, सर्व मुलांना किल्लासुद्धा बांधण्यासाठी सांगितला. आणि त्याने काय होणार आहे तर सगळेजण एकत्र येतील आणि तिच्या बाजूने होतील, म्हणूनच ती हे सर्व करते. तेव्हा आता इरावती काही फक्त ऐकत असते, काही प्रत्युत्तर ती देत नसते. म्हणून आता मालविका वैतागते. मालविका म्हणते की हो ठीक आहे, कारण मी फक्त बडबड करत असते आणि तुम्ही मात्र अगदी मस्त आपल्या ट्रान्समध्ये असतात. आणि परत इरावतीचं तरीही लक्ष नसताना आता मालविका हॅलो हॅलो करते. तेव्हा इरावती फक्त तिच्याकडे बघून हसते. तेव्हा पुन्हा मालविका तिला विचारते की काय, अक्षयने त्या मुरांब्याच्या ब्रँडवर सही केली नाही म्हणून तुम्ही जरा टेन्शनमध्ये आहात का. आणि त्याच वेळेस तिथून रमा जात असते आणि त्या दोघींचा आवाज रमाच्या कानावर पडतो. त्यामुळे रमा थोडीशी दरवाजाच्या आड होते आणि त्यांचं हे बोलणं ऐकत असते. मालविका आता इरावतीला म्हणत असते की तुम्ही तर त्या रमासमोर हार मानली आणि मला वाटलंच होतं. तेव्हा रमा डायरेक्ट रूममध्ये येते आणि इरावती आणि ह्या मालविकाला उत्तर देते की हार आणि जीत ही होतच असते आणि आता तर दिवाळीसुद्धा आहे. तर इरावती आता रमाकडे बघून फक्त हसत असते. मालविकाला आता रमाला बघून खूप राग येतो. आणि काय इरावती आत्या, बाहेर जो मुलांनी उभा केलेला किल्ला आहे तो बघितलाच असेल तुम्ही, आणि त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की आपण सगळेजण जिंकलो. तेव्हा इरावती म्हणते की हो आपण सगळेजण जिंकलोत. तर रमा म्हणते की चला तर दिवाळी आहे, आपण मनापासून एकत्र साजरी करूयात. आता इरावती बरोबर रमासमोर अगदी नमतं घेते, म्हणजे अगदी रमा जे काही बोलत आहे खुश होत त्याला प्रत्युत्तर देत असते. रमाला खूप आनंद होतो. रमा लगेच इरावतीच्या पाया पडते. तेव्हा लगेच आता इरावती हसते. इरावतीच्या मनासारखे होते, इट्स ओके असं म्हणून आता हॅपी दिवाळी असं ती रमाला शुभेच्छा सुद्धा देते. मालविकाला आता हे सर्व बघून खूप राग येतो. रागानेच आता ती पाहत असते. तेव्हा आता रमा इरावतीकडे पाहते आणि हे बघा इरावती आत्या, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दिवाळीमध्ये काही कटकारस्थान करताल आणि मी गप्प राहील म्हणून. एक गोष्ट सांगते मी तुम्हाला की शिशुपालाचे 100 अपराध भरत आलेत, त्याला शिक्षा मिळाली आणि तुमचे तर 99 झालेले आहे. आणि एक जरी झाला, काही जरी केले तुम्ही तरी 100 पूर्ण होतील, पण त्यानंतर मात्र मी जे काही करेल ते मात्र कुणालाच कळणार नाही. तेव्हा इरावती आत्या लगेच आता रमाच्या कपाळाचा किस घेते. तेव्हा रमा आता हात जोडते आणि शुभ दीपावली असं म्हणते. तर इरावती तिला पुन्हा एकदा हॅपी दिवाळी असं म्हणते आणि अगदी रमा तोऱ्यातच तेथून बाहेर निघून जाते. तेव्हा मालविका लगेच रागाने इरावतीला म्हणते की ती शेपारली आहे, प्लीज काहीतरी करा. तेव्हा आता इरावती म्हणते की हे बघ अगं मालविका, तुला कळत कसं नाही, मात्र माझ्यावर सगळ्यांचं लक्ष आहे. तर मी काही करायला गेले तरी सुद्धा माझ्यावर संशय येईल आणि माझ्या विरुद्ध पुरावे गोळा केले जातील आणि ते पुरावे अक्षयपर्यंत पोहोचवले सुद्धा जातील आणि अक्षय समोर मात्र माझं वाईट चित्र उभं केलं जाईल. त्यामुळे आता रमासमोर मात्र गप्प बसून राहायचं. तर मालविका लगेच विचारते की म्हणजे आता आपण रमासारखंच वागायचं का. तेव्हा इरावती म्हणते की रमासमोर आपण गप्प राहायचं आणि माहिती आहे का, दिवाळीला कोणीतरी फटाके फोडणार आणि काहीतरी फराळ खाणार आणि अक्षयने लावलेलं वातीचा धमाका जेव्हा आता रमावर पडेल त्याला बघण्यासाठी सुद्धा मज्जा येईल. आणि ते कोण आहे हे बघ, अगं ते अण्णासाहेब कर्णिक. मग अण्णासाहेब कर्णिक मात्र रमाला इथे कुठे राहून देतील का. तेव्हा इरावती लगेच आता खुश होते आणि परत हॅपी दिवाळी म्हणते. तर मालविका लगेच खुश होऊन हॅपी दिवाळी असं म्हणतात. त्यानंतर आता इकडे अण्णा आणि साई काहीतरी करत असतात, परंतु अण्णांचं मन मात्र पूर्ण रमाकडे असते. त्यांचं लक्ष पूर्ण रमाकडे असते, कारण त्या दिवशी जेव्हा रमा ही अक्षयला शोधत असते आणि आरोहीला, तर आता अण्णांना ती भेटलेली असते. तो घडलेला क्षण मात्र अण्णांच्या डोळ्यासमोर येतो. अण्णांनी तेव्हा विचारलेलं असतं की अगं रमा, तुझ्या डोळ्यामध्ये काहीतरी भीती का दिसते इतकी, आणि तू काय आहे असं की माझ्यापासून लपवते. तेव्हा रमा काही आता अण्णांना सांगत नाही, परंतु अण्णांना संशय येतो. सारखे त्याच गोष्टीचा विचार येतो की नक्की काहीतरी रमा आपल्यापासून लपवते म्हणून. तेव्हा मात्र आता साईसमोर जे काही ते साहेब आहे दुसऱ्या म्हणजे पाटील सर, तर त्यांनी काहीतरी हिशोब आणलेला असतो. त्याची टॅली मात्र आता व्यवस्थित होत नसते, काहीतरी त्यामध्ये आता घोळ होतो. आणि साई आता पाटील सरांना म्हणतो की हे बघा, तुम्ही पुन्हा एकदा याची टॅली मारा आणि व्यवस्थित आता अगदी हिशोब करून घेऊन या. तर आता साई हा अण्णा असं करतो, परंतु अण्णांचं लक्ष मात्र पूर्णपणे रमाकडे असते. म्हणजे रमा तिकडे काय करत असेल, ती नक्की आपल्यापासून काही लपवते का,
ती खुश तर असेल ना तिकडे, हे सर्व आकडे त्यांचं लक्ष लागलेलं असतं, त्यामुळे पुढे नेमकं काय सुरू आहे याकडे लक्ष नसते. साई अण्णांना करतो, परंतु अण्णांचं तर लक्षच नसते. तेव्हा आता पाटील आणि जे काही पुन्हा ते संस्थेचे कर्मचारी आहे तर ते बाहेर निघून गेल्यानंतर साई लगेच अण्णासाहेब यांना आवाज देतो. तर अण्णा आता अगदी विचारातून बाहेर येतात आणि साईला विचारतात की काय रे, काय झाले. तेव्हा साई म्हणतो की अच्छा, म्हणजे तुम्ही रमाचा विचार करतात, तर मला वाटलंच होतं आणि मला आता सांगणार आहात का नेमकं काय झाले म्हणून. त्यावर आता अण्णा म्हणतात की साई, हे बघा, मला सतत असं वाटतं की रमा त्या घरामध्ये खुश नाही म्हणून. नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे तर, आणि रमा आपल्यापासून काहीतरी लपवते. त्या दिवशी मात्र मला ती रात्री रस्त्यावर भेटली होती, एकटीच होती, इकडे तिकडे फिरत होती आणि माझ्यापासून नक्की काहीतरी ती लपवत होती. मला माहिती आहे की ती माझ्यापासून कितीही काहीतरी लपवत असली तरी सुद्धा मी ओळखले, परंतु मी तिला विचारण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा रमा मला काहीही खरं सांगणार नाही. तर त्यामुळे साई, मला असं वाटतं की मला कळण्याची आता गरज आहे. त्यामुळे साई, तू एक काम कर, तू प्लीज तिकडे जा आणि तिला एकदा भेटून तरी ये, कदाचित तुला त्या सांगतील की नक्की काय झाले ते. तेव्हा आता साई म्हणतो की हे बघा, मी तुम्हाला खरं सांगतो, मी तर तिकडे जाईलच, परंतु त्या मला सुद्धा सांगणार नाही की काय झाले ते. तेव्हा अण्णा तरी सुद्धा टेन्शनमध्ये येतात. ते सारखं साईला म्हणतात की कुठेतरी मला असं वाटतं की रमा नक्की टेन्शनमध्ये आहे म्हणून. मला खरंच असं वाटतं की आपल्या सोबतीसाठी तेथे कोणीतरी एक असायला हवं. मला सोबत सुद्धा होईल आणि रोजच्या रोज मला एक एक बातमी तर मिळत राहीलच. आणि हे फक्त अक्षयची आत्या का कोण आणि बाकीच्या घरातील कुणाला सुद्धा कानाकोन खबर राखायला नकोय, म्हणून रमाला सोबतीची गरज आहे आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. मला एक गोष्ट सांग बरं, तुला एखादं नाव सुचते का जेथे रमाच्या सोबतीला तेथे ते जाऊन राहू शकतो म्हणून. त्यावर आता साई म्हणतो की हे बघा अण्णा, मला पटते की तुम्ही नक्की काय म्हणता ते, परंतु मला असं नाही वाटत की रमाच्या सोबतीला तेथे कोणी जाऊन राहू शकतो म्हणून आणि रमाला तेथे जाऊन तो मदत करेल म्हणून. परंतु हे बघा अण्णा, मी बघतो काहीतरी. अण्णा प्लीज तुम्ही काळजी करू नका. त्यावर त्या अण्णा म्हणतात की अरे साई, तू काय म्हणतोस. अरे मी कशी काळजी करू नकोस, अरे तेथे रमा एकटी आहे, मग मला काळजीही राहणारच. आणि हे बघ साई, मी तुला सांगतो की रमाला जर काही त्रास झाला तिला लगेच इकडे घेऊन येईल आणि तिला दिलेल्या वचनाचं मी काय करायचं आहे ते नंतर बघेल, परंतु लगेच तिला तेथे मी इकडून घेऊन येईन. तर पण रमाला जर तेथे त्रास झाला तर ते मला नाही सहन होणार. आणि बघ साई, जर तुला कुणाचं नाव सुचले रमाला मदत करण्यासाठी तर मग मला तू लगेच सांग. असे बोलून आता अण्णा बाहेर निघून जातात. त्यावर आता साई लगेच विचार करत असतो की असं कोण आहे की जो रमाच्या मदतीला तेथे जाऊन राहू शकेल आणि त्या लोकांची तेथे जाऊन बँड सुद्धा वाजवेल. त्यानंतर आता इकडे ही जी काही तारा आणि मालविका एरावती यांचा काहीतरी प्लॅन असतो. त्यासाठी मात्र ते आता खड्डे हे अगदी खांदत असतात. आता ताराच्या हाती ते टीका वगैरे असतं आणि ह्या मालविकाच्या हातामध्ये खोरं. आता त्यांचा जो काही प्लॅन आहे त्याची तयारी सुरू करत असताना मात्र आता इरावती त्यांना सांगितलेलं असतं अगोदर फटाके आणायचे. तेव्हा ताराने विचारलेलं असतं की का, तर इरावती म्हणते की आपल्याकडे काय पद्धत आहे बरं दरवर्षी दिवाळीला. तर तारा लगेच म्हणते की अक्षय मामा दिवाळीला पहिला फटाका लावतो तेच ना. तेव्हा मात्र आता त्यांनी एका बॉक्समध्ये तेथे फटाका आता पुरलेला असतो आणि वात बरोबर वर ठेवलेली असते. तारा आता मालविका खुश होतात आणि एकमेकांना म्हणतात की राहिलेलं काम मात्र आता ही वात करेल, तेव्हा मस्त मोठा धमाका होईल म्हणून दोघी आता खुश होतात आणि लगेच आता तेथून निघून आतमध्ये जातात. तर वात बरोबर त्यांनी आता वर ठेवलेली असते. त्यानंतर आता इकडे अक्षय आणि रमा हे सगळ्या मुलांसाठी फटाके घेऊन येतात. फटाके बघून मात्र सर्वांना आता खूप असा आनंद होतो. सगळेजण अगदी खुश असतात की वाव किती फटाके आहे हे. तर पार्था खुश होऊन विचारते की मला सांग आपण कोणकोणते फटाके फोडायचे. तर पार्थ म्हणतो आरोही, अगं याच्या मागे पाऊस राहणार ना. तर अक्षय आणि आरोही म्हणते की काय. अक्षय त्याला चूप राहायला सांगतो. त्यानंतर इरावती तेथे येते. इरावती म्हणते की अरे वा फटाके तर आले. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा हे जे फटाके आणलेले आहेत ना तर ते 4 दिवस पुरवायचे आहेत. एकाच दिवसामध्ये ते फटाके संपून टाकू नको कारण प्रदूषण होत असते. फटाके हे जास्त उडवायचे नाही. तर इरावती लगेच म्हणते की हो. तर अक्षय सुद्धा म्हणतो की हो हो. अक्षय म्हणतो की खरंच हे खरं आहे रमाचं. तेव्हा इरावती म्हणते की हो
अक्षय, रमा तर एकदम खरं बोलते, परंतु अरे ती मुलं आहेत, फटाके तर उडवणारच, फटाके तर थोडे उडवलेच पाहिजे. तेव्हा आता आरोही लगेच म्हणते की आई प्लीज प्लीज फक्त एकच वाजवूयात प्लीज, म्हणून आता अगदी हात जोडत विनवणी करते. तेव्हा आता रमा म्हणते की ओके. तर आरोही खूप खुश होत म्हणते आणि चला चला तर आता आपण सगळेजण फटाके उडवायला जाऊयात. तर आता रमा म्हणते की आरोही काय, अगं आत्ता, अगं दिवाळी तर परवा आहे, आत्ता कुठे. तेव्हा लगेच तारा म्हणते की अगं आत्या, म्हणजे हे पण ना ग्रॅमी, पहिला फटाका आहे तर तो आता अक्षय मामा तर फोडणारच. त्यावर आता इरावती आत्या म्हणते की हो तसंच नियम आहे आपल्या घरातील. पार्थ म्हणतो की हो आपल्या घराची ती परंपरा आहे. तर इरावती म्हणते की हो आता घरचा मेंबर असल्यामुळे पहिला फटाका तर अक्षयच फोडणार, मग सुरुवात होईल फटाका फोडण्यासाठी. तर अक्षय म्हणतो की हे बघ अगं तारा, अगं हे काही नियम नाही, काही वगैरे काही नाही, ही फक्त अगदी मला मान देते. तेव्हा आता इरावती म्हणते की नाही अक्षय शांत राहा तू, आमच्याकडे मेन मालक तूच आहे. तर अक्षय म्हणतो की आत्या असं काही नाही, अगं तू पण फटाके उडवू शकते आणि काही कसं बोलते की मी फटाका उडावा म्हणून. तेव्हा आता मालविका लगेच विचारते की अक्षय नंतर फटाका फोडण्याचा मान कोणाला मिळणार आहे. तर तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की यात कसला मान वगैरे आलास. तर आरोही लगेच म्हणते की बाबा हे बघ तुझा पहिला फटाका आहे, आईला तुझा मान देऊ शकशील का. तेव्हा आता रमा लगेच हातामध्ये ते फुलवाजा घेतो आणि म्हणतो की हा पाऊस तर चालेलच. तेव्हा मात्र आता आरोही रमाला फटाका उडवायला सांगत असते. तर रमा लगेच म्हणते की मी एकटी कशाला, आपण तिघेही मिळून एकत्र फटाका हा लावू शकतो. तेव्हा इरावती लगेच म्हणते की अरे वा हे तर छानच आहे की. तर लगेच आता आरोही अगदी आनंदाने उड्या मारत असते. लगेच आता अक्षयच्या हाताला धरते. तर अक्षय म्हणतो की अगं आज कुठे, दिवाळी तर परवा आहे. आरोही ऐकायला तयार नसते. अक्षयच्या हाताला धरून मात्र आता ती बाहेर घेऊन जाते. तेव्हा आता ते सगळेजण बाहेर जातात, परंतु मालविका आणि इरावती आत थांबते. मालविका म्हणते की अहो ते बघा ना, ती आरोही सुद्धा आणि तो अक्षय सुद्धा चाललेला आहे. तेव्हा आता इरावती म्हणते की अगं जाऊन दे, फार फार तर थोडंसं आरोहीला सुद्धा भाजेल आणि आता मात्र हे भाजल्यानंतर आपल्याला खूप अशी मज्जा येतील. तो अण्णासाहेब आहे, जर तिला काही झाले तर इथे राहुल देईल का, म्हणूनच आपल्याला आता हे सर्व करायचे आहे. तर तेव्हा मालविका म्हणते की चला तर आता हे सर्व आपल्याला रेकॉर्ड करायला नको का, कारण आपल्याला अण्णासाहेबांना व्हिडिओ पाठवायचा आहे ना. म्हणून त्या दोघी आता अगदी घाईने बाहेर जातात. सगळेजण बाहेर येतात. सगळेजण बाहेर आल्यानंतर आता बरोबर तारा मात्र जेथे त्यांनी आता तो फटाका फोडून ठेवलेला आहे, अगदी मोठा फटाका, त्याची वात जेथे आहे बरोबर तेथे तो आता फुलवाजा लावलेला असतो. आता ताराला खूप हसू येत असतं, कारण ती वात आता त्या फटाक्याची वर असते. जेव्हा फुलवाजा आता पेटवला जाईल तर मोठा बार होईल, अक्षय, रमा आणि आरोही यांना भाजेल, म्हणून आता त्यांना खूप असा आनंद होत असतो. तेव्हा तारा म्हणते की चला तर अगदी फटाका लावा, म्हणून आता अक्षय आणि रमा मात्र आता ते जे पंती वगैरे आहे तर त्याला अगदी ते पेटून घेतात आणि आता फटाका अगदी तिघेही आता एकत्र वाजवायला पुढे येतात. इरावती ताराला विचारते की तू सगळं व्यवस्थित केलेले आहे ना. तर तारा खुश हो असं म्हणते. रमा, आरोही, अक्षय आता पुढे येतात आणि तिघांना एकत्र हात देऊन आता ते फुलवाजा पेटवायला घेतात. तेव्हा आता इरावती आत्या, मालविका यांना सगळ्यांना खूप असा आनंद होतो. तेव्हा आता तारा खुश म्हणते की आता होणार तर मोठा धमाका, म्हणून आता इरावती आत्या, मालविका आणि तारा यांना खूप असा आनंद होत असतो. त्यानंतर मात्र आता इरावती म्हणते की चला तर आता फटाका लावा, म्हणून आता रमा, आरोही आणि अक्षय पुढे येतात. आता पुढे आल्यानंतर फटाका अगदी पेटवायला ते घेतात. इरावती आत्या खुश होत टाळ्या वाजवतच असते. मालविका आणि इरावती आत्या, तारा ह्या सगळेजणी अगदी बाजूला होत असतात आणि आता मात्र मोठा धमाका होईल याची त्या वाटच बघून असतात. तेव्हा आता फटाका पेटवताना मात्र आता हे अक्षय आणि रमा एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा मात्र आता आरोही, रमा आणि अक्षय या तिघांनी तो फुलवाजा पेटवलेला सुद्धा असतो. आता यांना असं वाटतं की अजूनपर्यंत त्या फटाक्याची वात पेटली कशी नसेल आणि मोठा धमाका झाला कसं नसेल, म्हणून आता सगळं काही फुलवाजा आहे तर तो पेटून जातो. रमा, अक्षय आणि आरोही एकमेकांकडे पाहत असतात, परंतु इरावती, मालविका आणि तारा यांचा प्लॅन आज सक्सेसफुल झालेला नसतो. अगदी धक्क्याने ते हे सर्व पाहत असतात की नक्की तो फटाका काय झाला असेल, तो धमाका फुटला कसं नसेल. आता या तिघींचे चेहरे मात्र अगदी बघण्यासारखे होतात. आता मात्र इतका आत्तापर्यंत हसत असतात, परंतु आता चेहऱ्यावर अगदी घाम फुटतो. इरावती तारावरच रागवते की काय पुन्हा तुम्ही असंच केलं, परत तुम्ही चूक केली. आता तारा म्हणते की नाही हे ग्रॅमी,
एकदम बरोबर केलं होतं, आम्ही सगळं काही व्यवस्थित केले होते, सगळं काही अगदी खूप छान प्लॅनिंग केले होते. तर इरावती आता त्यांच्यावर ओरडते की नक्की काय झाले. आता मात्र पार्थ हसत असतो. इरावती आता मालविकावर सुद्धा ओरडते की नक्की काय झाले. तेव्हा मालविका सुद्धा अगदी रडकुंडीला आलेली असते. ती सुद्धा म्हणते की हे बघा, आम्ही आमचं जे काम आहे ते अगदी व्यवस्थित केले होते. तर इरावती म्हणते की मग काय झालं, तुम्ही काम व्यवस्थित केलेच नसेल म्हणून हे सर्व असे झाले असेल. दोघेही आता इतक्या रडकुंडीला येतात. तर इरावती रागाने मात्र आता अगदी टाळ्या वाजवण्याचं नाटक करते आणि ह्या दोघींकडे बघत असते. तेव्हा आता रमा जी अक्षय आणि आरोही मात्र अगदी एकमेकांबरोबर खुश होत फटाके फोडत असतात. अगदी मस्त सर्व फटाक्यांचा एन्जॉय ते आता घेत असतात. आता हे त्रिकोणी कुटुंब आपल्या हातामध्ये सुरसुऱ्या वगैरे सर्व काही वाजवतात. इतके छान आनंद ते लुटत असतात. अगदी ती त्रिकोणी कुटुंब आज खऱ्या अर्थाने एकत्र आलेलं असतं आणि एकमेकांबरोबर एन्जॉय करत असतं. आरोही आपल्या आई आणि बाबांबरोबर खूप खुश असते. तर इरावती अगदी तारा आणि मालविका या दोघीवर दात खात असते की तुम्ही जे काही करता ते काम व्यवस्थित करत नाही. माझा खूप संताप होतोय. तर आता जी ही तारा आहे तर तारा लगेच आता सॉरी म्हणून आपले कान पकडते आणि इरावतीची माफी मागते. तेव्हा पार्थ ह्या तिघींकडे बघून खुश होत हसत असतो. आता आरोही सुद्धा इरावती आत्याकडे बघते. तर इरावती आत्या खुश होत वा वा करत टाळ्या वाजवण्याचं नाटक करत असते आणि तारा आणि मालविका यांच्याकडे रागाने बघत आता ती टाळ्या वाजवत असते. तर अक्षय आणि रमा आहे तर ते एकमेकांबरोबर अगदी खुश होत फटाक्याचा आनंद आरोही बरोबर घेत असतात. आणि तेवढ्यात मात्र तेथे अण्णा आणि साईच्या प्लॅननुसार मात्र रमाला मदत करण्यासाठी तेथे आता एक जोडपं आलेलं असतं आणि त्यांची गाडी तेथे येते. त्यांच्या गाडीची एंट्री झाल्यानंतर आता सगळेजण त्यांच्याकडे पाहतच असतात. तर आता हे जे काही दोन आहे तर ते मात्र डोक्यामध्ये हॅट वगैरे घातलेले असतात आणि आपल्या गाडीत बसलेले असतात. सगळेजण त्यांच्याकडे पाहतच असतात. आता मात्र गाडीचा जो काही हॉर्न आहे तर तो जोरजोरात वाजवला जात असतो. इरावती ओरडते की कोणाच्या गाडीचा तो हॉर्न आहे, बंद करा बरं अगोदर, तो हॉर्न थांबवा. परंतु आता गाडीचा हॉर्न काही बंद करायला तयार नसतात. सगळेजण पाहत असतात. तर इरावती जोरजोराने ओरडत असते की कोण आहे गाडीमध्ये, खाली उतरा बरं अगोदर. आता मात्र यांनी आपल्या डोक्यावरच्या टोप्या काढलेल्या असतात आणि आता मात्र जे काही गाडीचा हॉर्न आहे तर ते जोरजोराने वाजवला जात असतो. आरोही अगदी कानामध्ये आपले बोटं घालते. आता हे दोन जे काही आहे ते दोघी जण खाली उतरत असतात. आता मात्र रमा अक्षय हे सगळेजण नक्की कोण आहे म्हणून आता बघण्याचा प्रयत्न करत असतात की नक्की कोण आलं असेल. आता हे जे काही आता आहे तर ते मंगला मावशी आणि पंकज काका हे असणारच. कारण या दोघांनी जरीही आपले कपडे, आपले राहण्याची स्टाईल वगैरे बदलवलेली असेल परंतु आता हे सर्व अण्णा आणि साईच्या सांगण्यावरून केले जात आहे. शेवटी आता रमाला मदत करण्यासाठी आपले पंकज काका आणि मंगला मावशीच येऊ शकतात. गाडीच्या खाली उतरले जातात. आता त्यांनी भाषा वगैरे आहे ते पूर्णपणे बदलून ते इथे आलेले असतात. मंगला मावशींनी आता ती काष्टी साडीऐवजी मस्त मॉडर्न ड्रेस घातलेला असतो आणि पंकज काकासुद्धा अगदी मॉडर्न लुकमध्येच असतात. आता मात्र एकमेकांशी बोलताना ते आता इंग्लिशमध्ये सुद्धा बोलत असतात. आता एकमेकांना अगदी प्रेमाने हानी वगैरे ते बोलत असतात. आता लगेच पंकज काका म्हणतात की डोळ्यावरचा गॉगल काढ. तेव्हा आता मंगला मावशी हसून म्हणते की हो खरंच. त्यांनी पूर्णपणे लुक बदलून आता तेथे येतात. आता कोणीही त्यांना ओळखत सुद्धा नाही. सारखे मात्र आता पाहतच असतात की नक्की काय आहे ते. आता मात्र हे दोघेही रमासमोर येतात आणि म्हणतात की हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. सगळेजण आता पाहतच असतात, कोणी यांना ओळखत सुद्धा नाही. आता कारण यांचे लुक पूर्णपणे बदललेले असतात. सगळेजण आता बघत असतात नक्की कोण असेल हे. आता हे सगळेजण अगदी हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी करत पुढे येतात. मंगला मावशी विचारते की काय ओळखलत का आम्हाला, आम्ही रमाचे मात्र आंटी आणि अंकल आहोत. तेव्हा मात्र आता मावशी आणि काका म्हटल्यानंतर रमा आश्चर्याने पाहतच असते. आता मात्र मंगला मावशी सांगत असते की आता आमच्यामध्ये खूप बदल झाला, आम्ही खूप श्रीमंत झालेलो आहोत. तेव्हा इरावती विचारते की तुम्ही येथे कसे. तेव्हा आता मंगला मावशी इंग्लिशमध्ये सांगत असते की मी मंगला मावशी. तेव्हा मात्र आता रमासुद्धा अगदी ओळखत नाही परंतु त्यानंतर रमा ओळखते आणि विचारते की काय नक्की हे सर्व काय सुरू आहे, काय चाललेलं आहे हे सर्व, तुम्ही असे लुक का बदलवलेत. तेव्हा रमा आता असं विचारल्यानंतर मंगला मावशी म्हणते की आता मात्र आम्ही हाय स्टँडर्ड झालोत, अगदी ओव्हर असं मला म्हणायचं आहे. आता मात्र रमाला आश्चर्याचा धक्काच बसतो की मावशी आणि काका इतके बदलू शकतात. तर इरावती तर बघूनच असते. रमा मात्र मंगला मावशी आणि पंकज काका यांच्या पाया पडते. मंगला मावशी म्हणते की सुखी राहा तू.
की तुम्ही इतक्या अचानक येथे आलात कसा? तेव्हा आता मंगला मावशी आणि पंकज काका म्हणतात, अगं तुला गरज होती आणि तुझी आम्हाला खरंच खूप आठवण येत होती, त्यामुळे आलो आम्ही इथे. तेव्हा मात्र आता लगेच रमा आणि अक्षय हे बघतच असतात. रमाला मात्र मावशी आणि काकांना बघून आनंद झालेला असतो. आता इतका आनंद झालेला असतो. आता साईने मात्र आता ह्या दोघांची मदत करण्यासाठी येथे पाठवलेलं असतं. आता मावशी आणि काकांना बघून खूप असा आनंद होतो. तर आता सगळेजण मात्र आता हे रमा आणि जे काही आहे तर रमाला मदत करण्यासाठी येथे आले तर नसतील ना, म्हणून इरावती आत्या आता अगदी घाबरूनच पाहत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता इरावती आत्या आणि मालविका रूममध्ये असतात. तर इरावती आत्या मालविकाला म्हणते, हे बघ अगं मालविका, यावेळेस मात्र अक्षयसोबत तू जायचं आणि तुझ्या आवडीचा कंदील घेऊन यायचा. तेव्हा मालविका म्हणते की पण अक्षयजी मला का घेऊन जातील? तेव्हा आता इरावती म्हणते की तू आहेस ना, मग मी अक्षयला पाठवण्याचा प्रयत्न करते, अक्षय नक्की ऐकेल. तेव्हा मालविका लगेच खुश होते. आता पंकज काका ह्या दोघींचं बोलणं ऐकतो आणि दाराच्या उभं राहून आता तो डोंट वरी असे म्हणतो. पंकज काका आता मंगल मावशीला म्हणतो की आता मात्र ह्या आगाऊ लेडीला आहे ना, आपण लवकरच धडा शिकू. म्हणून आता त्यांनी बरोबर त्यांचा प्लॅन केलेला असतो. रमा, अक्षय, आरोही मात्र आता कंदील घेण्यासाठी बाजारात येतात. रमा विचारते की काय मालविका तुमच्या सोबत येणार होती ना? अक्षय म्हणतो की हो, खरं तर कुठेतरी अडकली असेल. तेव्हा आता पंकज काका आणि मंगला मावशी यांनी बरोबर मात्र मालविकाला धडा शिकवलेला असतो. वेगळ्याच ठिकाणी मात्र ते तिला घेऊन गेलेला असतो. तर आता मालविका तेथे येते आणि अगदी इकडे तिकडे पाहते आणि म्हणते की मार्केट तर येथेच वाटतं. त्यानंतर मात्र आता इकडे आरोही म्हणत असते की बाबा जाऊन दे, कशाला तू वाट बघतोस, आपण तिघे मिळून आता कंदील चूज करूयात. मालविका आता समोर येते. अक्षय, रमा आणि आरोही या तिघांना एकत्र पाहते. अक्षय रमाला विचारतो की चालेल का तुला? तेव्हा रमा म्हणते की हो चालेल. मग आता तिघेजणच एकत्र कंदील आहे तर तो अगदी चॉईस करतात. मालविकाचा तर खूपच जळफाट होतो, खूप आपण तिचा होतो आणि ते सर्व एकत्र त्यांना पाहिल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.